राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, संध्याकाळचं आता 6 वाजले होते, तर आमच्या अनेक मित्रांनी बऱ्याच वेळेस कमेंट केली होती का तुम्ही एखादा व्हिडिओ कॅम्पिंगचा बनवा। तर मित्रांनो, आज आपण कॅम्पिंगसाठी चालू आहे निळवंडे धरणाच्या काठाला असणारं आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलसेतूजवळ पिंपरकणे रोड गावरान जिव्हाळा बोटिंग आणि कॅम्पिंग आमचे किसन पिचड सर यांच्या टेंट हाऊसवरती आपण आज पूर्ण रात्रभर राहणार आहे तिथं। आणि त्या ठिकाणी पूर्ण कॅम्पिंगसाठी जेवणाची सोय राहते, राहण्याची सोय सगळी राहते। आणि बरेच आमच्या मित्रमंडळी आज तिथं आले, त्यांनी पण भेटायला बोलावलं आहे। तर चला, आजची धमाल आपण पूर्ण रात्रभर कॅम्पिंग करणार आहोत त्या गावरान जिव्हाळा बोटिंग आणि कॅम्पिंग एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये। चला मित्रांनो, आता थेट जाऊया आपण त्या धरणाच्या काठावर। तर मित्रांनो, आता संध्याकाळचं 6 वाजलं ते हा संध्याकाळचा नजारा आणि आपण चालू आहे पायी पायी त्या टेंट हाऊस आमच्या गावापासून जवळ आहे। आणि मित्रांनो, या वेळेस आहे ना, आमच्याकडं वातावरण एकदम नयनरम्य असं वातावरण आहे, एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे। आणि बोटिंग कॅम्पिंगसाठी सुद्धा एकदम भारी वातावरण तयार झालं आहे। तर चला, तिथलं वातावरण पण मी आपल्याला दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये। चला, आपल्याला उशीर होईल पायी पायी जायचे तिथपर्यंत। आणि आता आपण ज्या रस्त्यानं चालू आहे ना, त्या रस्त्याच्याच खालच्या साईडला धरण दिसतंय पहा, ते आहे निळवंडे धरण। ते जवळजवळ आता पूर्ण भरत आलं आहे, जवळजवळ 85 ते 90% भरलं आहे त्या। आणि या धरणाला रुंदावा कमी आहे पण खोली जास्त आहे। आणि याचा स्थिरावा सरळ वर गेला, तिकडं वरसुद्धा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ रांजा धबधबा आहे मित्रांनो। या धरणातून बोटिंगना त्या साईडला जाता येतं तिकडं। आणि अशा प्रकारे या धरणातील हा पाणी साठा दिसतोय मित्रांनो, पहा। तर चला मित्रांनो, आता आपण किसन पिचड सर यांच्या घराजवळ पोहोचलो आहे। त्यांच्या घराच्याच खाली त्यांचा टेंट हाऊस आहे। मी बरेच वेळेस आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवला होता। चला, 1 ते 2 मिनटातच आपण आता त्यांच्या घरामध्ये जातोय, पाहू आता ते काय करतात आणि आपण कोण पाहुणे आलेत, किती पाहुणे आलेत, त्यांची सुविधा कशी आहे, हे वातावरण मी सगळं आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि उन्हाळ्याच्या वेळेस दाखवलं होतं ना, त्यावेळेस वातावरण असं नाही राहत, पण आता एकदम निसर्गरम्य असं वातावरण झालं आहे। चला, आपण पोहोचतोय आता 1 ते 2 मिनटात त्यांच्या घराजवळ। समोर आहे तो टेंट हाऊस। आपण आता थेट त्या टेंट हाऊसकडे जाणार आहेत। आणि एक गाडी कार उभी आहे पहा, कॅम्पिंगसाठी बरेच लांबून पाहुणे आलेत तिथं। आता आपण एकदम टेंट हाऊसजवळ पोहोचलो आहे। आणि हे आहे टेंट हाऊस। मागच्या वेळेला दाखवलं होतं, त्याचं बरंचसं काम अपुरं होता, पण आता काम पूर्ण झालं आहे। आणि ही पाहुण्यांची गाडी आहे, पाहुणं बोटिंगसाठी धरणाला गेलं ती। आणि आता इथं पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था चालू आहे। आणि समोर दिसतोय तो आमचे आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलसेतू, एकदम मोठा असा तो उड्डाणपूल आहे, जवळजवळ आशिया खंडातला 2 नंबरचा। आणि समोर बोटिंग चालू आहे पहा। आणि या ठिकाणी राहण्याची आणि बोटिंगची तसेच जेवणाची उत्तम अशी सोय आहे पहा। इथं टेबल बिबल मांडलं ती खाली मस्तपैकी। आणि आज आपण पूर्ण रात्रभर या ठिकाणी कॅम्पिंग करणार आहे ती। आणि इथली कॅम्पिंगची सुविधा कशी आहे ते पण मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो। आणि किसन पिचड सरांची धावपळ चालू आहे, काहीतरी पाहुण्यासाठी स्वयंपाक वगैरे। चला, आता आपण टेंट हाऊसवर जाणार आहे तिवर। तर हे पहा, अशी जेवणाची सोय, कोणाला बाहेर थांबायचं असेल तर बाहेर नाश्त्यासाठी सोय केली जाते। हो, पाहुणं कुठे आहे ती? बोटिंग करायला गेलं आपण जी फ्रीची बोटिंग देतोय ना, हां, तिकडे बोटिंग करायला गेले मस्तपैकी। तर मित्रांनो, इथं आल्या ज्याला बोटिंग करायची असेल फ्रीमध्ये, हा राऊंड मारण्यासाठी फ्रीमध्ये बोटिंग आहे। तर पाहुणे गेलेत तिकडं, तर आपण पण आता ती बोटिंग कशी राहते ते पण मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। आता इथं चालेल त्यांची तयारी। नाश्ता दिला का पाहुण्याली? नाश्ता केला त्यांनी। हां, किती वाजता आलं ती? 5 वाजता आले। बरं चालेल। नाश्ता वगैरे झालाय त्यांचा। हां हां, आता म्हणलं थोडी साफसफाई करून घेऊ, नाही का? बरं चालेल, साफसफाई करून घेऊ। आणि स्वयंपाक वर करायचं घेतस? स्वयंपाक वर करू, वरच करू, पाणी पाऊस नाही का? कारण कसा पाऊस आला तर नागा नाही। आपण किचन नाही बनवेल इकडं। हां, इकडं किचन बनवून नंतर आता इकडं साईडला बनवा कुठेतरी। तर मित्रांनो, आपल्याकडे जे कॅम्पिंगसाठी पाहुणं आलं त्यांनी गावरान कोंबड्याचा बेत मागवला होता।
ते म्हणून आम्हाला गावरान कोंबड्याचं मटण खायचे. तर मग आपल्याजवळ 1 कोंबडी गावठी आणि 2 कोंबडे ती. तर आता त्यांच्यासाठी मटण बनवलं जाणार आहे. तर चला आता ही तयारी चालू आहे स्वयंपाकाची. हे पाहुण्यांसाठी सुरुवातीला नाश्त्याला भजी बनवलं होतं. आणि मग आता काय करायचे? आता याला मसाला टाकलाय आणि कांदा भुजायला टाकलाय नाही का. म्हणजे सुरुवातीला त्यांनी फ्राय करून द्यायचे का? फ्राय द्यायचे बनवून गावरान कोंबडीची. गावरान कोंबडीचे. तर गावरान कोंबडीची सुरुवातीला ते फ्राय बनवणार आहेत, फ्राय खाणार आहेत आणि नंतर त्यांच्यासाठी जेवण स्पेशल राहणार आहेत. आता ही स्वयंपाकाची मसाला बिसाला तयार करायला काम चालू आहे. म्हणजे खाऊन पोहतो का कसं राहिला. तर मित्रांनो आता मी त्यांच्या घरामध्ये इकडं स्वयंपाकाची तयारी चालू आहे ना, मग त्यांनी थोडं सहकार्य करायला लागेल. चला एक भज्या पाहुण्यांसाठी केलं होतं नाश्त्याला, पाहुण्यांनी मागितलं होतं भजी. आता जे मागल ते हे देवाच लागत आहे. तर एक भज्या खांपू. मस्त केलं होतं हॉटेलापेक्षा भारी येतं. लय भारी झालं त्याच्यामुळे पाहुणं खुश झालं ना भजे खाऊन होतं. तर एकदम हॉटेलापेक्षा भारी भजे. आणि आमचे जे किसन पिक्चर आहेत ते तर स्वतः आचार्य आहेच म्हणा ना. तर आता गावरान कोंबडीच्या रेसिपीची तयारी चालू आहे. तर चला आता जेवणासाठी हा गावरान कोंबडीचा जो बेत आहे, 1 कोंबडी आणि 2 कोंबडं गावठी आहेत आणि इकडं कापून आरो भाजून आता या एकदम व्यवस्थित स्वच्छ करून घेतात या बा इकडं. आणि आता त्याची फ्राय बनवायची, म्हणजे 1.5 कोंबडीची फ्राय बनवून पाहुण्याने मागितले आणि बाकीचा रस्सा होणार आहे. तर आता आपण ते गावरान कोंबडीचं मटण तयार केलं आहे. पण त्याआधी आपली मच्छी फ्राय करायची. मच्छी फ्राय आहे ना? मच्छी फ्राय फक्त फ्रायच बनवायचे ना. तर मच्छी फ्रायची तयारी चालू आहे. इकडं आता त्याच्यासाठी काही मसाला घेतो आणि तिकडं म्हणजे काही मसाला तयार करायचा काम चालू आहे. म्हणजे आता ही कशी बनवते? रव्यामध्ये बनवायची का? रव्यामध्ये बनवू ना. तर आज झणझणीत अशी मच्छी फ्रायसुद्धा आज बनवायचं काम चालू आहे. हे काय वापरलं? ही रेडीमेड अद्रक फ्राय नाही, अद्रक लसूण नाही का. अद्रक लसूण. तर आता आहे ना मित्रांनो, या ठिकाणी पाहुण्यांच्या ऑर्डरनुसार झणझणीत अशी सुक्की मच्छी फ्राय होणार आहे. कारण पाहुण्यांनी ऑर्डर दिली होती तर आम्हाला मच्छी फ्राय पण पाहिजे. चला आता काही घरचा मसाला वापरून, काही रेडीमेड मसाला वापरून ही मच्छी फ्राय बनवणार आहेत आता ते. आणि या ठिकाणी कॅम्पिंगसाठी येणाऱ्या म्हणजे मित्रपरिवारासाठी ऑर्डरनुसार व्हेज नॉनव्हेज अशा पद्धतीचं जेवण बनवून भेटेल. पेटे का? नाही कॉर्नफ्लॉवर. तर कॉर्नफ्लॉवर म्हणजे आता ते वेगळंच पीठ राहते, मकाचं पीठ राहते. बरंचसं रेडीमेड मसाला टाकायचा आपण, अद्रक लसूण पेस्ट सगळं. आणि आता हे सगळे एकत्र असं कालवून आता ती फ्राय कशी बनवणार आहेत ते फक्त तेच बनवू शकतात, ते आचार्य आहेत. तर आता त्यामध्ये बाकीचं आपलं घरचं मसाले आहेत, लाल तिखट, कांदा लसूण मसाले, हळदी पावडर. आणि या ठिकाणी जी मच्छी फ्राय आता बनवणार आहेत ना किसन पिचड सर, तर त्यासाठी मच्छीचे बारीक बारीक पीस घेतलं. त्याच्यामध्ये अनेक रेडीमेड मसालं, पुन्हा काही घरचं मसालं असं वापरून त्या मच्छीच्या पीसमध्ये असं म्हणजे या पातेल्यामध्ये कालवतात पहा. आता थाटीमध्ये घेतलं ती आणि या ताटामध्ये असं इकडे कालवून आणि मग ते थोड्या वेळा आता आपल्याला झाकून ठेवायची ती मुरण्यासाठी. चला आता थोडा वेळ झाकून ठेवू. तर मित्रांनो आता वरती आपली स्वयंपाकाची तयारी चालू आहे. आणि जे सर आले ते बोटिंगसाठी गेले होते तिकडं, तर आता त्यांना भेटायला आपण टेंट हाऊसमध्ये आलो आहे. तर चला कोणकोणते सर आहेत त्यांचा आपण थोडासा परिचय घेणार आहेत आता. तर हे सर आहे ती. नमस्कार. नमस्कार. कुठून आले आपण? आम्ही नाशिक मधून आलो आहे, देवळाली कॅम्प म्हणून. हा. त्या ठिकाणी आमची शाळा आहे. हा. आणि आम्ही जवळजवळ सर्व 7 शिक्षक आम्ही एकाच ठिकाणी एका संस्थेमध्ये एका संस्थेत कामाला आहे. तर सर्व सर आहेत म्हणजे आमचे हे जवळजवळ गुरुजनच आहेत सगळे. नमस्कार. नमस्कार सर. तर सुरुवातीला आपला बोलणं झाला होता ना. तर आपण तिथेच आहेत ना शिक्षक. हो. तर तुकडे सर हा ते एकाच संस्थेत आम्ही सर्वजण.
बरं, आतापर्यंत आपण तिथून आले, आपल्याला प्रवासात काही त्रास झाला? नाही, एकदम रस्ता चांगला होता, एकदम व्यवस्थित रस्ता, एकदम व्यवस्थित आलो आम्ही. एक दीड तासात प्रवास आहे जवळ. आणि आतापर्यंत समजा अजून आपलं जेवण बाकी आहे, पण आतापर्यंत जी आम्ही आपली सेवा केली त्या सर्व्हिस कशी वाटली तुम्हाला? एकदम छान सर, service इथं आल्या किसन पिचड सरांनी आम्हाला पाणी वगैरे दिलं. पाणी वगैरे दिल्यानंतर आम्हाला फ्रेश होऊन दिलं आणि नंतर मग त्यांनी कांदा भाजी बनवली. अतिशय उत्कृष्ट अशी भाजी बनवली होती त्यांनी सर. आणि नंतर आज जेवण झाल्यानंतर आम्ही खाली टेंट मांडून इथे झोपणार येते. हो. जो तुम्हाला जी सर्व्हिस लागेल ती आवश्यक सांगा, आपण निवंत बसू. आता थोडं आम्ही स्वयंपाक करतोय आणि आपण जेवणाची ऑर्डर काय दिली आपण? जेवणाची ऑर्डर आम्ही गावठी चिकन दिलेले, फिश, अंडा फ्राय आणि त्यात मग ज्वारी, बाजरीची आणि तांदळाची भाकरी राहणार आहे त्यांची. ओके, तर चला आपली ही पण सर्व्हिस पूर्ण होईल. हो. आम्ही राजुरीतून जवळजवळ 5 किलोमीटरवर पिंपळकेने हे गाव आहे. पिंपरकणे. पिंपळकेने हे गाव आहे. आणि तिथून आल्यानंतर मग सरांना आम्ही फोन केला. सरांनी आम्हाला वीर राघोजी भांगरे जलशतू तिथे आलो आणि तिथे समोरच आम्हाला त्यांचा टेंट हाऊस दिसला. अतिशय उत्कृष्ट असा टेंट हाऊस आम्हाला दिसला लांबून आणि सरांनी फोन केला, या तुम्ही समोरच या. आम्ही तिथून आलो आणि अतिशय सगळ्या बाजूने सरांचं निसर्गरम्य असं सुंदर असं ठिकाण आहे आणि समोरच टेंट हाऊसच्या समोरच निळवंडी आहे धरण आहे. अतिशय पाणी आणि एकदम त्यांची बोटिंग, त्यांनी दिलेला आम्हाला नाश्ता एकदम अतिशय सुंदर होता. आणि मित्रांनो, बाहेरचं लोकेशन हे संध्याकाळचं वातावरण आहे आणि बाहेर लायटिंग बिटिंग आणि गॅलरी. तर गॅलरीमध्ये बसण्याची सुविधा सगळी व्यवस्थित आहे. पहा लायटिंग आणि ही गॅलरी. अजून धरण पूर्ण भरलं नाही. ज्यावेळेस धरण पूर्ण भरल त्यावेळेस आपल्याला फिशिंगसुद्धा इथून करता येईल. इथून खाली आपल्याला फिशिंग करायला सुद्धा चान्स असणार आहे. तर चला आता आपण पाहुण्यांनी भेटून पुन्हा घरी आलो आहे. तर त्यांच्या ऑर्डरनुसार आपल्याला मटण फ्राय करायचे. गावरान कोंबडीचं मटण आहे. मटन फ्राय ना, तर सुरुवातीला त्यांची फ्राय करून द्यायची आपल्याला आणि नंतर मग आपण रसा बनवणार आहे ते. तर ते मच्छी आहेत ते पण फ्राय करायचे. ते आपण आता त्याच्यात मसाले बिसाले काढून ठेवलं. आता हे जे मटण आहे गावरान कोंबडीचं, त्याला मसाला लावायचं काम चालू आहे. तर सुरुवातीला याची फ्राय बनवणार आहे आणि नंतर रसा. चला आता ही तयारी चालू आहे. बाकी ठेवलं आपण झाकून. कुकरमध्ये आपण आता उमद घालणार आहे ती. चला आता पहा, ह्या कुकरमध्ये उमद घालून आणि चांगला म्हणजे मसाला काढून हलवून घेऊ जरा. त्याची पण नंतर फ्राय बनवणार आहेत. आणि आता आपण थेट बनवणार आहेत मच्छी फ्राय. तर तवा ठेवला इकडं. याच्यात आहे बा. चला मित्रांनो, आता तर तिकडं मटण उमायला टाकलं आहे. म्हणजे ते फ्राय बनवायचे ना आपल्याला त्या. आणि इकडं हे मसाला तळायचं काम झालं का? हां, मच्छी फ्राय. मच्छी फ्रायच करायची ना, चालू नाही ना? तर मच्छी फ्राय करायचं काम झालं आहे. तर ही स्वयंपाकाची जयत अशी तयारी. तर इकडं ह्या ताईंच्या भाकरी चालत चुलीवर, म्हणजे आरवरच्या भाकरी तयो. कायच्या भाकऱ्या त्या? बाजरीच्या. तर बाजरीच्या भाकरी इकडे चालत ती. आणि इकडं मस्तपैकी झणझणीत अशी मच्छी तळायचं काम चालू आहे. खमंग असा वास. वा मित्रांनो, खरंच तोंडाला पाणी येतं आहे. आणि ताई मस्तपैकी तिकडं चुलीवर आहारावर त्या बाजरीच्या भाकरी भाजताना आणि पाहुण्यांसाठी ही खास मेजवानी. तर तिकडं आता कुकरमध्ये आपला मटण उमत आहे आणि इकडं मच्छी तळायचं काम चालू आहे. आणि आता आपल्याला ही जी ग्रेव्ही बनवली ना इथं, या ग्रेव्हीमध्ये मटण फ्राय बनवायची. आता कढई पण आपण ठेवली. आता आपल्या कुकरनं पण शिटी दिले म्हणजे आपलं मटण उमलं आहे. तर ही ग्रेव्ही आता या तेलामध्ये आपण टाकून घेणार आहे. ती पाटेवर वाटलेली मसाला आणि यामध्ये आता ही ग्रेव्ही आपण या तेलात टाकले. यामध्ये लाल तिखट, कांदा लसूण मसाला, मटण मसाला अशा प्रकारचं मसाला आपण वापरलं.
आणि त्या ग्रेव्हीमध्ये पूर्ण आता एवढीची ग्रेव्ही बनवून आणि त्यामध्ये ना थोडंसं आपण पाणी टाकणार आहे नॉर्मल. हे थोडं पाणी टाकलं आपण कारण आपल्याला सुक्का बनवायची पाहुण्यांच्या ऑर्डरनुसार. तर चला आता आपण कुकर उघडून पाहणार आहेत. आपलं मटण मस्तपैकी उमलं आहे आणि या ठिकाणी इकडं टेंट हाऊसच्या गॅलरीमधून पहा किती मस्त असं वातावरण वाटतं आहे मित्रांनो. पाहुण्यांसाठी आपण ती फ्राय खायला आणले इकडं मच्छी फ्राय. इकडं खाली पाणी एकदम जवळ पाणी आहे पहा. साईडला झाडं एकदम लाईटिंग बीटिंग मनमोहक असं वातावरण आनंदी वातावरण एकदम. पाहुणं आल्यानंतर खुशच होणार इथं. तर मित्रांनो सर्व झाल्यानंतर आता सरांसाठी जेवायची व्यवस्था केली. आता जेवणासाठी त्यांनी ऑर्डर दिली होती चिकन रस्सा म्हणजे गावरान चिकन, बाजरीची भाकर, भात. पण भात काय आपण लगेच नाही वाढला. आपण सध्या बाजरीची भाकर दिले, कांदा काकडी आणि मस्तपैकी सर्व सर आता जेवण करून राहिली होती. आणि फिश फ्राय होती ती त्यांना आधीच नाश्त्यासाठी लागत होती ती आपण दिली होती आधीच. सर जेवण मस्त झालं आहे ना? हो एकदम मस्त झालं आहे ना? तर निवंत जेवा, हो एकदम निवंत जेवा. तर वातावरण पण आवडलं ना आपलं व्यवस्थित. चला आता सर जेवण करू राहिले. तर मित्रांनो आता पाहुण्यांचे जेवण झाले. तर पाहुण्यासाठी जे जेवण होतं तेच आमच्यासाठी जेवण आहे. बाजरीची भाकरी, लिंबू, कांदा, मच्छी फ्राय, गावरान मटण, गावरान कोंबडीचं मटण. तर सर बसायचं जेवायला? हा बसू ना आता जेवायला, उशीर झालाय नाही का. बरं पोहा आता कसं काय टेस्ट झाली? आता पाहुणे आवडली पण मग आपली पोहा आपण नाही का. हा मच्छी फ्राय मस्त झाली बरं का. हा ना. रसा कसा झाला पोहा? हा रस्सा पहा ना एकदम पाट्यावर वाटेल नाही का मिरची आपण. तर रसा पण व्यवस्थित झाला एकदम आणि सर पण खुश झाले नाही का. तर मित्रांनो या जेवण करायला भरपूर उशीर ना आम्ही जवळजवळ 11:30 वाजता जेवायला बसले. कारण पाहुण्याची सुविधा करणं आपला कर्तव्य होता. आणि आजची आपली कॅम्पिंग निळवंडे धरणाच्या काठावर बोटिंग अँड कॅम्पिंग गावरान जिवाळा या चॅनलवर म्हणजे ह्या टेंट हाऊसवर झाले किसन पीटर सरांचं. तर मित्रांनो असंच जेवण आपल्याला पण भेटेल. गावरान जिवाळा म्हणजे ओरिजिनल गावरान जिवाळा असेल गावरान जेवण या ठिकाणी भेटेल मित्रांनो. तर लवकरच बुकिंग करा. चला आपण जेवण घेऊ मित्रांनो. रात्रीच खेळ चाले हा खेळ चांदण्यांचा. हे गाणं आठवलं मित्रांनो. खरंच चांदू मामांचं कधी ढगाआड जाणं तर कधी ढगाच्या बाहेर असा हा लपंडाव. आणि या अंधाऱ्या काळ्या कुट्ट रात्री धरणाच्या काठावर आपली चाललेली सुंदर अशी कॅम्पिंग. बिबट्याची भीती राहते ना आणि आम्ही गावरान माणसं आम्हाला काय वाटत नाही त्या गोष्टीचं नाही का. तर तुम्ही वरच झोपा आणि आम्ही दोघं जण खाली झोपतो. हॅलो आम्ही शहरी माणसं आहे त्यामुळं आम्ही वर झोपणार आहे. खाली कसं बिबट्या वगैरे येतो आणि शेजारी जिथे ना धरण आहे लगेच बाजूला लागून नाही 1 मिनिटाच्या अंतरावर. आणि ते कसं आहे माहिती आहे का, ते कसं आहे वर एकदम त्यांनी एकदम व्यवस्था जी आहे आपली झोपण्याची गाद्या वगैरे बेड वगैरे एकदम व्यवस्थित आहे. टीव्ही वगैरे वायफाय वगैरे सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत. मग त्याच्यामुळे मग तुम्हाला म्हणलं बरोबर त्याच्यामुळे आम्हाला वर झोपायला लावले. पण मग खाली त्यांनी पण टेंट टाकलाय पण खाली पण मग चांगली सुविधा आहे. तर आम्ही जेवणानंतर आता बसू थोडा वेळ बसू आपण. पण मग आता पुन्हा आपली भेट कधी होईल नाही का. बरोबर. आणि तुमच्या सुरक्षेसाठी आम्ही टेंट हाऊसच्या खाली आपला टेंट मांडतोय. तुम्हाला रात्री कधी अडचण आली तर आम्हाला हाक मारा नाही का, आम्ही आहे तिथं. तर या जंगलामध्येच हा टेंट हाऊस आहे वर. आणि ह्या टेंट हाऊसच्या खाली आता आमचा म्हणजे एक छोटासा टेंट मांडायचं काम चालू आहे. तर पिचड सर म्हणजे किसन पिचड सर आणि आम्ही दोघंजण या टेंटमध्ये आता रात्रभर झोपणार आहे तिथं. आणि जेवणं बिवणं एकदम मस्त झाली. तर आणि इथंच खाली एकदम म्हणजे या टेंट हाऊसला खाली लागूनच एकदम काही पावलाच्या अंतरावर धरण आहे. आणि इकडं पूर्ण काळाकुट्टा असा अंधार आहे. पूर्ण काळाकुट्टा अंधार आहे पहा. आता पूर्ण काहीच साईडनं काही दिसत नाही.
वरच्या साईडला वस्ती आहेत त्या बऱ्याच लांब राहिल्या आणि इकडं पूर्ण झाड आहेत, पूर्ण घनदाट असा जंगल आहे. तर चला आता टेंट मांडला आहे आपण, ह्या टेंटमध्ये आता रात्रभर इथं झोपणार आहे ती. तर मित्रांनो आता आपण ह्या टेंटमध्ये पूर्ण टेंटमध्ये आलो आहे. पूर्ण इकून म्हणजे चेन वगैरे राहत आहे. आता मी टेंटमध्ये म्हणला का सर मी टेंटमध्ये पहिल्यांदा झाले बरं का. हो टेंटमध्ये मी अजून आयुष्यात झोपेल. बरोबर. तर तुम्ही झोपेल का कधी? नाही मी पण नाही, माझा पहिलाच पहिल्या दिवस आले ना तुम्ही? थंडी नाही वाजत आहे ना इथं? थंडी वाजत नाही बिलकुल. तर मित्रांनो पहा आता टेंटमध्ये आलो आहे. बाहेर पूर्ण काळा कुठं अंधार आहे आणि कायचं बेव नाही का. नाही काहीच नाही. तर आता मित्रांनो आता हे सर ना आम्ही थोड्याशा गप्पा मारत होतो आणि आता झोपायची तयारी झाली. तर आता आम्ही थोडंसं झोपणार आहे ती आणि पुन्हा सकाळ उठून मग आपलं नित्यनेमाना जे काम चालू राहणार ते राहणार आहे. आणि या टेंटमध्ये आणि या कॅम्पिंगचा पहिलाच अनुभव मला भेटला आहे तो आपले किसन पिचड सर यांच्यामुळं. आयुष्यात असं कधी कॅम्पिंगला आणि या टेंटमध्ये काही गेलो नाही. बऱ्याच मित्रांनी कमेंट केली होती का एक दिवस तुम्ही कॅम्पिंग करा. तर आनंद सर दमले काय तुम्ही जास्त? हा दमलो आता. हा बरेच फिरले ना. खूप खूप फिरलो. ते पण झोपले ते. हो. तर पिचड सर आपले कसा वाटत आहे? आता मी बऱ्याच वेळाच टेंट मध्ये झोपतोय ना. हा पण मग ही एन्जॉय वेगळीच राहते आहे ना. ही वेगळीच टेंट मध्ये झोपायला, परत असं बाहेर रानामध्ये टेंट लावून झोपायचं नदीच्या कडाला. आणि आपण एकदम नदीच्याच कडेला येऊन झोपलोय. एकदम धरणाच्या काठाला. आपला जो टेंट हाऊस आहे तो वर आहे आणि त्याच्या खाली आपण जो चौतारा बनवले त्याच्या खाली हा आपण टेंट टाकून आणि आपण आता इथं झोपणार आहे. तर तुमच्यामुळं मला बराच काही अनुभव आला बरं का. आणि बऱ्याच मित्र तुमच्यामुळं आमच्याकडून बरंच भारी भारी व्हिडिओ बनवायला भेटला असा. आणि तुमच्या पण चॅनलला व्यवस्थित असं म्हणजे निसर्गरम्य वातावरण व्हिडिओ दाखवा आमची अशी इच्छा आहे की नाही सर? हो बरोबर. आता कसं आहे, आता मला युट्यूब मध्ये आणलं तुम्ही. हां मला युट्यूबचं असं काही माहीत पण नव्हतं. तुमचे एकदा व्हिडिओ बघितले तर मग बरेच सबस्क्रायबर म्हणायला लागले तुमचे का तुम्ही पण व्हिडिओ बनवा, तुम्ही चांगले म्हणजे बोलतात हे ते. तर मग असंच करता करता मग एक दिवस तुम्ही बळजबरी केली का नाही आज व्हिडिओज बनवा. मग तेव्हा आपण पहिला व्हिडिओ टाकला. मला वाटतं एक कॅम्पिंग आहे ना आपण बरं का. पहिल्यांदा ही कॅम्पिंग तर इथं केली आपण घराजवळ आहे थोडीशी. एक कॅम्पिंग आहे ना अशी डायरेक्ट रानामध्ये करू कुठं. हा राहणार जाऊ ना आपण. हे नाही काय एक दिवस हे नाही का. पण कसं आता आपल्याकडे टेंट नाही, हा आपण दुसऱ्याच आणले आणि आता आपण एवढ्या 4-5 दिवसात हे नाही का एक 5 टेंट घेऊ. कारण हा कसं आहे की याचा टेंट आहे हा महाग आहे. हा जवळजवळ 4,500ला एक जातोय. हा वॉटरप्रूफ आहे. हे जरी 4 इंच जरी पाणी भरला साईटना तरी याच्यात आत पाणी येत नाही. पूर्ण वॉटरप्रूफ आहे. ह्या काही ही जेवढी साईट आहे जवळजवळ एक इतीच आहे, याच्यापर्यंत आला तरी पाणी भरत नाही आतमध्ये. आनंद. आणि सर तुम्हाला कसा वाटला आज आमच्या बरोबर कॅम्पिंग करायला? हा टेंट हाऊसमधला अनुभव हा माझा पहिलाच अनुभव आहे आणि तो किसन पिचड सरांमुळे आणि आपल्यामुळे मिळालेला आहे. खूप छान वाटतं आहे. कारण आता आमचे सगळे सहकारी वरती पेंट हाऊसमध्ये झोपलेले आहेत. पेंट हाऊसमध्ये झोपण्याचा अनुभव बी वेगळा आहे. पण आम्हाला मोह या टेंट हाऊसचा लागला आहे जास्त. जमिनीवर खाली पेंट हाऊसमध्ये झोपण्यापेक्षा आपण पेंट हाऊसमध्ये झोपू. मी आणि माझे सहकारी तुपे सर आमच्या दोघांचाही हट्ट चालला आहे किसन सरांना की आम्ही या टेंट हाऊसमध्येच झोपतो. ठीक आहे बघूया आता काय होतं. पण एक टेरिफिक जो अनुभव आहे जंगलात जाऊन अशा टेंट हाऊसमध्ये झोपायचं आणि बाहेर एकदम काळाकुट्टा अंधार आहे. पण या टेंट हाऊसमध्ये आम्हाला एकदम सेफ वाटतं आहे. खूप खूप धन्यवाद किसन पिचड सर. खूप खूप धन्यवाद. आणि मारुती सर आपलेसुद्धा खूप खूप धन्यवाद आम्हाला हा अनुभव दिल्याबद्दल. नाही आता आपण जे आहे ते प्रथमच आपण सगळ्या टेंटमध्ये फक्त आपल्याच पिचड सर नेहमीच राहायचं नाही का. त्यांचं म्हणजे आता त्यांना बरंच कॅम्पिंगचा अनुभव आहे. असो चला आता निवांत आपण झोपून घेऊ आणि मग उद्या काय कुठं जायचं फिरायला ते बघू आपण नाही का. नक्की नक्की चालेल. तर तुपे सर मला आता जम झोप चालली बा. तुम्हाला नाही झोप चालली का? हो झोप चालली जोरात एकदम. हां बोला. मग आता मग तुमचं काय म्हणणं इकडं झोपायचा वर नाही झोपायचा टेंटमध्ये? नाही आम्हाला वर झोपायचं होतं पण आमचे सहकारी मित्र आहेत मारुत सर
ते वर झोपले, पण आमचा सरांचा कस्तुरी सरांनी आमचा हट्ट होता का खाली झोपायचं? खाली झोपत जावं मारुती सरांनी किसन सरांबरोबर. तर आम्ही खाली आलोय, पण ह्या टेंट हाऊसमध्ये आम्ही झोपलो ना, पहिल्यांदाच आमचा अनुभव आहे. पण अतिशय एकदम गरम आणि अजिबात म्हणजे थंडी वगैरे वाजत नाही अशी. आपण जंगलामध्ये आलेलो आहे, एकदम घनदाट जंगल अरण्य असं इथं, आणि शेजारी निळवंडी धरण, बरोबर ना सर? हा, निळवंडी. आणि समोरच राघोजी भांगरे जलसेतू असा उडा पुले, पण एकदम जबरदस्त तो आम्ही पाहिला. आणि त्यामुळे आम्ही इथं आलो आणि अगदी 2 ते 1-2 मिनिटाच्या अंतरावर यांच्या म्हणजे धरण येते. आणि त्या धरणावर अतिशय टेंट हाऊस, त्या धरणाच्या शेजारीच आम्ही टेंट हाऊस मांडलेलं आहे मारुती सर. आणि पण अतिशय उत्कृष्ट आणि एकदम म्हणजे कोणत्याही प्रकारची भीती नाही किंवा काही नाही. आणि आजूबाजूला संरक्षण म्हणून आजूबाजूला त्यांनी संरक्षण म्हणजे बाजूला आम्हाला लोक पण ठेवलेले आहेत बाजूला, म्हणजे कोणत्या प्रकारचं आमची किंवा जंगली प्राणी वगैरे काही जंगलामध्ये येतात, बरोबर आहे? हां, ते आहेत, पण मग त्यापासून संरक्षण होण्यासाठी आपले पण मग संरक्षण व्हावे म्हणून. पण अतिशय किसन पिचड सर आणि त्यांचे मित्र मारुती जंगले सर त्यांनी आम्हाला सेवा दिलेली. आणि ते बाजूला जे आमचे आहेत जे सेवक ते बाजूला आहेत, ते काही व्हिडिओमध्ये दाखवलेले नाही, पण मग अतिशय उत्कृष्ट आणि एकदम चांगली सुविधा आहेत. आणि इथलं आम्ही जेवण केलं सर, तिथं किसन पिचड सरांनी जे जेवण दिलं मारुती सर ऐका ना, म्हणजे जेवण आम्हाला दिलं ते अतिशय एकदम चांगलं आणि एकदम बेस्ट चव होती. आणि अनलिमिटेड होतं, म्हणजे किती पण खा, तुम्हाला जेवढ्या फ्राय खायचं आहे किंवा फिश फ्राय खायचं आहे किंवा मटन फ्राय खायचं आहे, गावठी एकदम बॉयलर, आपलं बॉयलर न वापरता एकदम गावठी असं मटन. आणि 3 प्रकारच्या त्यांनी भाकरी दिल्या किसन सरांनी, ती म्हणजे तांदळाची भाकरी, बाजरीची भाकरी आणि चपाती दिली. अतिशय उत्कृष्ट म्हणजे त्याच्यामध्येच माणूस एकदम जेवण पूर्ण जेवतो. आणि जे अनलिमिटेड जेवण होतं ते अतिशय उत्कृष्ट होतं, म्हणजे तेलकटपणा नाही, तरी नाही किंवा काही नाही, कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा प्रकारे किसन सरांनी जेवण दिलेले, त्यांचं आम्ही धन्यवाद मानतो. आणि इथून पुढे त्यांच्या टेंट हाऊसची किंवा रिसॉर्ट जे आहे त्यांनी जे मांडलेलं आहे त्याची एकदम अतिशय उत्कृष्ट प्रगती व्हावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ओके, चला झोपायचं. हो, झोपू आता. गुड नाईट सगळ्यांना, शुभरात्री. आता आपण झोपूया. मारते आता झाली का झोप? एकदम मस्त झोप झाली. गार बिर नाही लागला काही? नाही, एकदम पॅक बंद, मस्त गार नाही, काही नाही लागला. तर शुभ सकाळ मित्रांनो. आता पहिल्यांदाच टेंटमध्ये झोपलोय आणि मस्त वाटला, एकदम गुबगुबीत आतमध्ये, कारण हे पूर्ण पॅकिंग आहे. आणि चला आता मस्त सगळी शुभ सकाळ. आता सकाळ झाली मित्रांनो, आता हळूहळू आपली निघायला पाहिजे घरी. नाही, चहा बिया पिऊन जावं. नाही बघा, टाईम होईल ना. टाइम काय, किती वेळ इडून 2 किलोमीटर पायी जायला लागेल. त्यासाठी काय चला, काय मस्त वाटलं बरं का. पहिल्यांदा कॅम्पिंगचा अनुभव आज घेतलाय. चहा नाही. तर मित्रांनो पहा, वर टेंट हाऊस आणि खाली किसन पिचड सर आणि आम्ही टेंट मारून खाली झोपलो होतो. आणि आमचे काही मित्रमंडळी, पाहुणे मंडळी वर टेंट हाऊसच्या वर झोपले होते. चला आता सकाळ झाली मस्तपैकी. सारे किसन पिचड सरांची आवरा आता आम्हाला तो टेंट काढायची आहे. आजची म्हणजे रात्र आम्ही पूर्ण धमाल या धरणाच्या काठाला कॅम्पिंग केले मित्रांनो. मस्त वाटलं. आणि रात्रीचं वातावरण, रात्र असल्यामुळं काही एवढं खास म्हणजे आपल्याला दाखवता नाही आलं, पण जेवढं मला शक्य झालं तेवढं दाखवण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला मित्रांनो. तर चला, हे परिसर मी पुन्हा एकदा उजेड असताना आपल्याला दाखवतो. तर पहा मित्रांनो, जमिनीपासून 12 फूट उंच असणारा हा टेंट हाऊस, साधारणतः 7 माणसं झोपतील वर झोपायची सुविधा आहे. आणि वरतीच संडास बाथरूम सगळी सुविधा वरती आहे. आणि जर मुक्कामाची सोय असल्यास जेवण खावण्याची सुविधासुद्धा होते. आणि अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये हा टेंट हाऊस, म्हणजे पर्यटकांचं आल्यानंतर मुक्कामाची सोय या ठिकाणी या टेंट हाऊसवर होते. आणि इकडं धरण एकदम काठाला धरण आहे पहा. एकदम अजून तरी धरण ओव्हरफ्लो नाही झाला, पण एकदम काठालाच धरण आहे.
आणि या ठिकाणी जे सुविधा आहे सगळी पाहुण्यासाठी केली होती, म्हणजे टेबल वगैरे मांडून, म्हणजे नाश्त्यासाठी म्हणा, जेवणासाठी म्हणा, सगळीच सुविधा इथं, किंवा कोणाला बसायचं असेल थोडं वेळ म्हणजे गप्पा मारण्यासाठी तर पूर्ण इथं सुविधा केली होती. आणि हे एकदम काठाला पाणी पहा, टेंट हाऊसचे एकदम इथं पाणी पूर्ण भरल्यानंतर वर येईल. आणि इकडं आता मस्त आंघोळीसाठी पाणी ठेवलं आहे. आता सध्या पावसाळ्याचा दिवस आहे, त्याच्यामुळे आंघोळ स्वयंपाक वगैरे घरी केला जातो आहे. पण मग आता सध्या म्हणजे पाऊस थांबला आहे, त्याच्यामुळं आता आपण इथंच पाणी ठेवलं आहे मस्त. मग कोणाला तोंड धुवायचं असेल, कोणाला आंघोळ करायचं इच्छेनुसार, तर बा आता मस्त उरकला का. चला आता गडी घालून ठेवायचा काम चालू ह्या हा टेंट आपण काढला. तर कोणाला वाटलं टेंटमध्ये झोपायचं खाली, तर ते पण आपण झोपू शकतात नाही का. तर मित्रांनो, आज रात्रभर आपली जी कॅम्पिंग झाली ती या धरणाच्या काठावर आणि गावरान जिव्हाळा बोटिंग अँड कॅम्पिंग या टेंट हाऊसला इथं. आणि कोणालाही या ठिकाणी कॅम्पिंगसाठी जर यायचं असेल तर पूर्ण राहण्याची जेवणाची सोय होईल इथं. तर त्यांचा मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. आणि जर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नाही झाला तर माझा पण मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. मित्रांनो, संपर्क साधा आणि झटपट कॅम्पिंगसाठी या ठिकाणी बुकिंग करा. अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे या ठिकाणी. तर चला मित्रांनो, हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला. कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करी चला, एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा एकदा सगळे जय जवान, जय किसान, धन्यवाद करतो मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय शिवराय.